हे माय ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. हा होता बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस. बाप्पासाठी नैवेद्य वगैरे सर्व काही रेडी झालेलं होतं आणि मनात एक खूप मोठं दुःख होतं की आज बाप्पा येण्याचा दिवस येऊन गेला. आणि आमचं हे शिफ्टिंगची थोडीशी दगदग चाललेली होती ना, त्यामध्ये तर कळलंच नाही की 5 दिवस कुठे गेले, कशा प्रकारे बाप्पाची सेवा झाली, काय काय बाप्पाशी बोलणं झालं, काही असं भानच राहिलं नाही कुठल्या गोष्टीचं. आणि सर्व काही आनंदामध्ये 5 दिवस निघून गेले आणि बाप्पासोबत टाईम तर खूप छान स्पेंड झाला, खूप मस्त झालं सर्व काही. पण तरीही दुःख खूप होत होतं की 5 दिवसाचा बाप्पा आपल्या घरात येतो पाहुण्यासारखा आणि लगेचच निघून जातो आणि 1 वर्षाने आपल्याला परत भेटायला येतो. सो इथे सर्व काही आरती वगैरे डन झालं होतं आणि आम्ही बाप्पाला आता आमचं जे नवीन घर आहे ते दाखवायला घेऊन जाणार होतो. सर्व काही सामान जो आहे नदीवर देण्याचा तो सर्व घेऊन घेतला आणि इथे आम्ही बाप्पाला आमच्या नवीन घरात घेऊन आलो की आमचं नवीन घर कसं आहे आणि तुझं जे स्थान आहे ते ह्या घरात कायमस्वरूपी राहू दे आणि पुढच्या वर्षी ह्या घरात खूप आनंदाने ये. म्हणूनच आम्ही आमचं नवीन घर बाप्पाला दाखवायला घेऊन गेलो होतो आणि फायनली आम्ही इथे आता नदीवर जाण्यासाठी सकाळपासून खूप चाललेला होता. पण जेव्हा बाप्पाचं विसर्जन करायचं होतं तेव्हा पाऊस नव्हता. पण आनंदाची गोष्ट म्हणजे बाप्पाने जो प्रसाद पकडलेला होता ना, तो पूर्ण नदीपर्यंत तो तसाच होता आणि बाप्पाचा तुम्ही हात बघू शकता, थोडा असा तिरकस आहे की त्यावर प्रसादही नीट बसत नव्हता. 5 दिवस आम्ही त्यावर प्रसाद ठेवण्याचा प्रयत्न करत होतो पण प्रसाद त्यावर बसतच नव्हता. कसं तरी तो ॲडजस्ट करून, नाहीतर मग खाली डिशमध्ये तो प्रसाद ठेवावा लागत होता. पण आज बाप्पाने चक्क तो प्रसाद इतका छान पकडलेला होता आणि पूर्ण नदीपर्यंत तो प्रसाद जसाचा तसा गेला. आणि जेव्हा बाप्पाचं विसर्जन आलं तेव्हा एका मुलाने आमच्याकडे तो प्रसाद मागितला की हा प्रसाद आम्हाला द्या म्हणून, आणि तो प्रसाद आम्ही त्या मुलाला दिला. म्हणजे गणपती बाप्पाला तो आमचा प्रसाद स्वीकार झाला असंच आम्ही समजलं आणि आम्ही खूप खुश होतो. ज्या पद्धतीने तो मोदक पकडून ठेवलेला होता ना, एवढा आनंद होत होता आम्हाला की म्हणजे एवढं रिक्षा त्या दणक्यांमधून आली, रस्ता इतका खराब होता तरीसुद्धा ते व्यवस्थित ते सगळं काही पकडून ठेवलेलं होतं बाप्पाने. आणि तो आनंद आम्हाला एक वेगळाच होत होता की कसं काय, म्हणजे एका जागेवर बाप्पा बसून होता तरीसुद्धा तो मोदक हातात बसत नव्हता. आणि आज रिक्षामध्ये आपण ट्रॅव्हलिंग करतोय, रस्त्यांवर खड्डे एवढे आहेत तरीसुद्धा तो मोदक जसाचा तसा आहे. खूप आम्ही खुश होतो सर्वच्या सर्व की बाप्पाला मोदक आवडला आहे आणि बाप्पाने तो मोदक घेऊन गेला सोबत. तर चला, अशा प्रकारे आम्ही आता नदीवर पोहोचलो होतो आणि थोडंफार 1-2 क्लिप्स ना इथं उलटसुलट झाल्या माझ्याकडून एडिटिंग करताना, पण काही हरकत नाही. बाप्पाला आम्ही इथे परत विराजमान केलं एक शेवटची आरती करण्यासाठी आणि नंतर मग बाप्पाचं विसर्जन होतं. पण आरती जशीही झाली, कृष्णाला एवढं रडायला येत होतं बाप्पासाठी, खूप रडला तो. त्याला असं होतं की बाप्पाचं विसर्जन मला करायचंच नाही आहे आणि बाप्पाला इथेच राहू दे. आम्ही त्याला विचारलं पण की तू असं कशासाठी सांगतोय? बोलतो बाप्पा माझा फ्रेंड झाला आहे, आता मी त्याला पाठवणार नाही आहे. आणि इतका रडला, घरी येऊन पण खूप रडला. म्हणजे शेवटी मला त्याला ना थोडंसं फडकावावं लागलं, कारण आहे ना खूप त्रास देत होता. नंतर आम्ही आमच्या शिफ्टिंगच्या दगदगमध्ये होतो आणि त्याचं रडणं कंटिन्युअसली चालू होतं. सो घरी येऊन तर त्याने मार खाल्लाच, कारण खूप रडत होता की बाप्पाच पाहिजे मला, बाप्पा पाहिजे असं म्हणून. सो बघा नदीवर किती प्रकारे चिखल झालेला होता, कारण पाऊस कंटिन्यू चालू होता. जेव्हा विसर्जन आलं तेव्हा थोडा वेळ थांबलेला, नंतर पुन्हा पावसाला सुरुवात झालेली होती. आणि इथे बघा कृष्णाचं किती रडणं चालू आहे, खूप रडला. त्याला बाप्पाला जाऊच जायचं नव्हतं. मागच्या वर्षी त्याला थोडंफार समजत नव्हतं, पण ह्या वर्षी त्याला पूर्णपणे सर्व फेस्टिवल समजत आहेत आणि ते लक्षातही राहत आहेत की कोणतं फेस्टिवल कशा प्रकारे आहे आणि काय याच्यामध्ये केलं जातं, हे सर्व काही त्याच्या टोटली लक्षात राहतं आहे. आणि मग त्याला तो बाप्पा चांगल्या प्रकारे समजत होता, तर त्याला ते जाऊच जायचं नव्हतं बाप्पाला. खूप त्याने आम्हाला त्रास दिला. पण त्याला मी सांगितलेलं आहे की तुझ्यासाठी आपण बाप्पा पुढच्या वर्षी पण घेऊन येऊ आणि अशाच थाटामाटात बाप्पा आमच्या घरी येईल अशी अपेक्षा आम्हाला आहे. आणि असंच जे काही त्याची साथ आम्हाला नेहमी लाभते तशा प्रकारेच त्याची साथ नेहमी असू दे, त्याचा आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत असू दे आणि असंच आमची सर्वांची सोबत नेहमी राहू दे, एवढीच अपेक्षा आहे बाप्पाकडे. आणि आय होप की बाप्पा आमच्या सर्व मनोकामना ज्या आहे ते पूर्ण करेल. चला, आरती वगैरे इथं सर्व काही झालेलं होतं आणि मग इथून आम्ही जाणार होतो पुढे नदीमध्ये बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी. तर पुढे इथे बघा, इथे पण बाप्पाला थोडंसं विराजमान करावं लागतं. दही भाताचं जे भोग आहे तो दाखवावा लागतो. तर त्यानंतर मग ते बाप्पाला घेऊन जातात आणि मग त्यामध्ये थोडंसं नदीमधून आपल्यासाठी ना वाळू जी असते ती घेऊन येतात की घरी येऊन आपण परत त्याची आरती केली पाहिजे म्हणून. आणि तिथून थोडीशी बाप्पाची आठवण म्हणावी आपण त्याला, असंच काहीतरी आपल्यासाठी ते घेऊन
घेऊन येत असतात. पण बघा मन ना खूप भरून येत होतं. कृष्णाच काय आम्हाला सर्वांना ह्यावेळेस रडायला येत होतं, कारण कृष्णासुद्धा रडत होता. तर त्यामुळे ते अजून जास्त मन आमचं भरून येत होतं बाप्पाला बघून. आणि खरंच लिटरली असं वाटत होतं की नाही करावं बाप्पाचं विसर्जन, असू द्यावं असंच बाप्पाला आपल्या घरी. पण तसं नसतं. जे काही रूल्स आहे, जे काही आहे लावलेलं, ते सर्व काही आपल्याला पूर्ण करावं लागतं. सो बाप्पाचं विसर्जन वगैरे झाल्यानंतर रात्री आम्ही नाश्ता जो आहे तो आमचा अशा प्रकारे डन केला, कारण आम्हाला करायची होती शिफ्टिंग. आणि मग नंतर आम्ही लागलो आमच्या कामाला. इथे बेड वगैरे शिफ्ट झालेला होता खालच्या घरामध्ये. सो त्यामध्ये आम्ही सर्व काही असं जे गोधडी वगैरे आहे ते सगळं चादर, ब्लँकेट वगैरे सर्व काही आम्ही तिथे व्यवस्थित सेट करून ठेवत होतो. आणि माझ्या मदतीला जे पण येतात ना, त्यांचे माझ्यावर एवढे उपकार आहेत की मी त्यांचे उपकार कधीच नाही फेडू शकत. एवढे त्यांचे माझ्यावर उपकार आहेत, एवढी मदत केली आहे माझ्या घरच्यांनी मला. आणि त्यांच्यापेक्षा मला खरंच कोणी जास्त नाही आहे. आणि मी मानतही नाही. जेवढी माझी लोकं आहेत ना, तेवढीच लोकं मला प्रिय आहेत. बाकी मी 6व्या लोकाला कोणाला मी किंमत देऊ शकत नाही, कारण ही लोकं माझ्यासाठी एवढं काही करतात ना की मी त्याचं काही फळ त्यांना रिटर्न देऊ शकत नाही. एवढं काही ते माझ्यासाठी करून जातात. जे काही थोडंफार मी त्यांच्यासाठी करते ते खूप कमी आहे. म्हणजे मी त्यांच्यासाठी काहीच करत नाही, एवढं ते माझ्यासाठी करतायत. माझं लग्न झाल्यापासून 5 वर्षापासून ते माझ्यासोबतच आहेत. आणि जेव्हाही माझी शिफ्टिंग असते, काही गणपती असतात, जेव्हा मला जास्त कामं असतात, त्यांचं कितीही काम असलं, काहीही असलं तरी ते माझ्यासाठी धावून येतात. सो चला, इथे बघा आमची शिफ्टिंग झालेली होती. आणि जोपर्यंत तुम्हाला व्लॉग येईल ना, तोपर्यंत तर ही शिफ्टिंग आमची पूर्ण डन होऊन गेलेली राहील आणि आम्ही तिथे राहायला जाणार. व्लॉग जास्त काही मला बनवता येत नाही आहे, जेवढ्या छोट्या छोट्या क्लिप्स आहेत तेवढ्या बनवता येत आहेत. सो आतला जो बेड होता, बेडमधला सामान होता, तो सगळं काही आम्ही सेट करून घेतला. आता इथे वेळ होती हा बेड पूर्ण तयार करण्याची. सो तो मनीषने पूर्ण तयार करून घेतला. आणि आता फायनली बेडरूम जो आहे तो आमचा पूर्ण डन झालेला आहे. फक्त आता इथे कबर्ड वगैरे थोडंसं राहिलं आहे. सो बाप्पा घरात असल्यामुळे आम्ही पूर्ण शिफ्टिंग काही केली नाही, पण आता बाप्पा गेला आहे त्यामुळे मग आता पूर्ण सामान जो आहे तो येऊन जाईल रात्रीपर्यंत. आणि इथे घरातल्या सर्व फ्रेम वगैरे काढून आम्ही अशा प्रकारे शिफ्टिंग करत होतो. सो चला, या व्हिडिओला आता इथंच थांबवते. भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.